आपण पाहिले की रंजन आकर्षसाठी 2 दारूच्या बॉटल घेऊन आल्या. आकर्षने तिथेच आपल्या कारमध्ये बसून मस्त एसी चालवून दोन्ही बाटल्या गट केल्या. आता नशा ताजा दिसत होता. वेदना गाढ्या पिंडापासून जशापशा गायब झाल्या होत्या. पण आकर्ष बाबू जे आधी एकदम नीट होते आता एकही चांगल्या स्थितीत नव्हते. रंजनने त्यांचे तोंड बंद करून त्यांना दिव्याच्या कक्षाच्या दारापर्यंत खेचून आणले आणि दार बंद केले. पण आता त्यांच्या छातीमध्ये धडधड सुरू होती. जर कोणाला समजलं की जिजाजीला मी प्यायला दिले तर मला मारले जाईल. बेचारा चुपचाप चारपाईवर जाऊन झोपला. इथे आकर्ष खोलीत पोहोचला आणि लाईट ऑन केली. दिव्या तशीच अस्ताव्यस्त पडलेली होती. तिला झोपताना आपल्या कपड्यांचा जराही काळजी नसते. आकर्ष तिच्या जवळ गेला आणि चेहऱ्यावर चेहरा घट्ट लावून बोलला, एई, तू एकदम इतकी चेंज कशी झालीस? हं, बोला. रोज तू श्रीदेवीसारखे दिसत होतीस, आज तू मला एंजेलिना जोलीसारखी का दिसत आहेस? तो दिव्याच्या चेहऱ्यावर अंगठ्या घासू लागला. ही रोज अशीच अवस्था करून झोपत राहते. माझ्या सहनशक्तीची परीक्षाही घेत आहेस ना? शपथ घेऊन सांगतोय, ज्या दिवशी तू माझी बनशील तेही पूर्णपणे सगळ्याबद्दल हिशोब करून काढेल. दिव्याने करवट बदलली. आकर्ष पुन्हा तिच्या चेहऱ्याच्या समोर बसला. ऐक माझे प्रिय रानो, मला एक गोष्ट सांगायची होती. आय लव्ह यू सो मच मेरी जान. तुझ्यात आता माझा जीव बसलेला आहे. आज तो साला बब्बन बोलला की तू त्याचे पहिले प्रेम आहे. माझ्या शरीरामध्ये आग लागली होती. तुझ्या भोले बाबाची शपथ. मन केले की दोन्ही पाय चिरून तिथंच फेकून देऊ त्याला. माझ्या तोंडावर माझ्या बायकोशी प्रेमाचे दावे करत होता, हरामखोर. त्याने दिव्याच्या हातांना चुंबले. दिव्या हसली, जणू काही गोड स्वप्न पाहत होती. ती फिरली आणि पुन्हा तिच्या साड्याचा पल्लू खाली गडप झाला. आकाश बाबू तर तसेच होशात नव्हते. तू इतकी हॉट का आहेस? की विचारू, इतकी सेक्सी पद्धतीने कोण साडी घालते? माहीत आहे? नाही, मला पूर्ण विश्वास आहे. तुझी अशीच कृत्य केल्याने एक दिवस माझे ब्रह्मचर्य तोडून जाईल. त्याचं एवढं म्हणणं होतं की दिव्याला झोपेत हसू आले. तू जागे आहेस? आकर्षने मोठ्या डोळ्यांनी विचारले. दिव्याची झोप तेव्हाच उडाली होती जेव्हा आकाशने खोलीची लाईट चालू केली होती. तू चीटिंग करत आहे. पुन्हा झोप. आकर्ष नशेत बडबड करत होता. तुम्ही प्यायलात का? दिव्याने आपलं डोकं वाकवत हाताने इशारा करत सांगितलं. फक्त इतकंच नाही, यापेक्षा कमी. खरं सांगतो. इथे बाटली कुठून मिळाली तुम्हाला? आकाश दिव्याच्या खांद्यावर डोकं ठेवून गडबडत होता. तुझा भाऊ खूप चांगला आहे दिव्या. माझा साला या जगातील सर्वोत्तम साला आहे. अच्छा, रंजन घेऊन आला? तू त्याला हटकू नको. तुला आपल्या पत्तीची शपथ. दिव्याने आकाशला मारायला थोडा हात उचलला पण तो बिछाण्यावर लोटला आणि झोपला. दिव्याला सगळं ऐकायला मिळालं होतं. नशेत असताना आपल्या पतीकडून स्वतःसाठी प्रेमाची कबुली. ती 7व्या आकाशावर होती. झोप आता डोळ्यांपासून दूर होती. ती आपल्या पतीला जणू गळ्यात घट्ट धरून बसली होती. नंतर हळूहळू पतीला बाजूला ठेवून आकर्षच्या छातीवर डोकं ठेवून ती पडली. आकर्षनेही आपले हात आवडले. खोलीच्या छतावर दिव्याला चंद्र आणि तारे दिसत होते. तिच्या मनात होते की आकर्षच्या सोबत एका वेगळ्या जगात जाऊ, जिथे तिची आणि तिच्या प्रेमाचेच अस्तित्व असेल. दुसऱ्या दिवशी दिव्या चप्पल घेऊन रंजनला पूर्ण गल्लीत धावायला लागली होती. पण कोणालाही काही समजत नव्हते की शेवटी काय झालं. रात्री नशेत असतानाही आकर्षने तिला पतीची शपथ दिली होती की रंजनला हटकू नको, म्हणून दिव्या हसत हसत चप्पल घेऊन त्याला सूट देण्याच्या विचारात होती. न ओरडण्याची शपथ दिली होती, पिटण्याची नाही. रानो, पागल झालीस का? संपूर्ण गाव पाहतंय. चप्पल खाली ठेव. तू त्याला बाटली का दिली? जिजाजी कष्टात होते. आणि तुलसीदासजी म्हणाले आहेत की कोणत्याही प्राण्याला कष्ट देणे पाप आहे. मला पापाचे भागी व्हायचे नव्हते. आणि हे ज्ञान तुझ्या गोबरसारख्या मेंदूत कोणी भरले? जिजाजी यांनीच सांगितले होते. परहित सरीस धरम नाही भाई, परपीडासम नाही यदमाई. आम्ही तर धर्म पाडत होतो. कधी आयुष्यात रामचरित मानस वाचला आहे का तुझ्या जिजाजींनी? वाचलं असणार, म्हणूनच तर काल इतक्या चांगल्या प्रकारे मला समजावलं होतं. दिव्या धावत धावत आपल्या खोलीत पोहोचली. आकर्ष बेडवर पडून फोन वापरत होता. तिने त्याचा फोन हिसकावून बाजूला ठेवला आणि बोलली, रामायण कोणी लिहिले आहे? अचानक असे प्रश्न विचारल्यामुळे आकर्ष थोडा गडबडला. झालं काय? मी काहीतरी विचारलं आहे. आकर्ष आपले डोके खरचसल्यासारखा झाला. रामजींनीच लिहिलं असेल. आणि गीता? पक्का कृष्णाजींनीच लिहिली होती. तुम्ही रंजनला दिलेले दिव्य ज्ञान ते कुठून मिळाले? आकर्षने दीप दातात दाबली. त्याचे भेद उघडले होते. तुमच्या पप्पांनी व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवला होता काल सकाळी. रात्री माझ्या कामाला आला. दिव्याने त्याला धक्का देऊन बेडवर ढकलले. रात्री काय बोलले होते? मला आठवते आहे. काय बोलले होते? काही उलटसुलट तर बोलले नव्हते. तुम्ही माझ्या भाषेची नकल करत आहात काय? त्यासाठी तुमची परमिशन द्याल का? दिव्याने हसत हसत आपले डोके त्याच्या छातीमध्ये लपवले. आकर्ष हसत हसत तिच्या केसांची मसाज करू लागला. आज संध्याकाळी मेहंदी आणि संगीताची विधी होणार होती. आकर्षला काही खास काम नव्हते, पण गावात आता त्याला खूप मजा येत होती. काही दिवसांतच त्याला गाव इतकं आपलं वाटू लागलं होतं की त्याला घरी परत जाण्याचे मनच नव्हते. त्याने अर्णवला फोन लावला. आणि काल येणारच आहेस ना? हो भाई,
मी आजच माझ्यासाठी कपडेही खरेदी केले आहेत. हो हो, घोडी तर तुलाच चढायचं आहे. माझीही वेळ येईल. मी तुम्हाला माझ्या लग्नात इन्व्हाइट नाही करणार. आकर्ष हसला. आणि तुझी विषारी शायरी ऐकून रुही मेली तर नाही ना? शुभशुभ बोला भाई, मला तर 10-12 मुलांचा बाप बनायचा आहे. आकाश त्याच्या हसण्याला थांबवू शकला नाही. अच्छा ऐक. काय म्हणता? माझं एक काम करशील का? काय काम आहे? काल येताना बारवरून 2 बाटल्या विस्की घेऊन ये, आईस बकेटमध्ये. मला बदल्यात काय मिळेल? कानाखाली एक फिरवून देईल जर तू आणले नाहीस तर. यार कधीतरी माझ्या फायद्याची गोष्टही करा. सांग काय हवंय? पहिले सॅलरीमध्ये 20% रेंज, कारण मी कंपनीत काम करत 10 दिवस पूर्ण झाले आहेत. दुसरं, तुम्ही रुहीकडे माझे कौतुक कराल आणि तिला सांगाल की मी किती काबिल आहे. तू राहू दे, मी डॅडला सांगतो विस्की ते आणतील. तू मजा कर. 10 दिवस झाले आहेत काम करत आणि तुला 20% रेंज हवी आहे. आपले तोंड पाहिले आहेस का? अरे माझे प्यारे भैया, नाराज का होत आहे? ठीक आहे, सॅलरीवाला पॉईंट काढतो. रुहीकडून कौतुक तर करायला पाहिजे ना. प्लीज माझे प्यारे भैया. ठीक आहे. ऐक, एक बॉटल वोडका आण. तुम्ही तुमच्या सासऱ्यांनाच का सांगत नाही की गावात एक बार उघडून तुमच्यासाठी तिथे बनवून द्या? पंडितजी आहे यार, स्वतःच घटस्फोट करायला लागू नये माझा आणि दिव्याचा. जर माझी पंडिताईन माझ्यापासून दूर गेली तर मी मरेन. दोघेही हसू लागले. आकर्षने अर्णवचा फोन ठेवताच त्याच्या फोनवर रुहीचा कॉल येऊ लागला. आकर्षने थोडा वेळ पाहिले आणि नंतर फोन कट केला. घरात सजावट केली जात होती. काल वरात येणार होती. संपूर्ण घर फुलांच्या लेड्या आणि बत्त्यांच्या झालरांनी झळाळून जात होते. घराच्या प्रत्येक खोलीच्या दरवाजावर पाट्या बनवून लावल्या जात होत्या. दिव्या, तिची आई आणि काकू नीलमचे कपडे आणि दागिने सुटकेसमध्ये पॅक करत होत्या. नीलमला सकाळीच मेहंदी लावली जात होती. दिव्या आज खूप व्यस्त होती. इतकी व्यस्त की दुपार होऊन गेली तरी ती अद्याप आपल्या खोलीत एकही वेळ आली नव्हती. आकर्ष वारंवार बाहेर येऊन झाकत होता. दिव्या कोणत्या तरी कामात गुंतलेली दिसत होती. आकर्षच्या आज सहनशक्तीची जितकी कमतरता होती त्यातच तो रागाने भरलेला होता. दिव्या आज एकदाही त्याच्याकडून कॉफी विचारायला देखील आली नव्हती. त्याला खूप राग येत होता. कदाचित जावई सासरात जास्त दिवस राहिला तर असंच होतं. दिव्याच्या कामात व्यस्त राहिल्यामुळे दुलारीजी सकाळपासून 4 ते 5 वेळा येऊन जावईजींची कुशलता विचारून गेल्या होत्या. आकर्ष एकदा पुन्हा बाहेर पाहत होता. दिव्या स्वयंपाकघरातून बाहेर येत त्याच्याकडे कॉफीचा कप घेऊन येत होती. आकर्ष बाबूने तोंड फुगवून कपड्यांची ट्रॉली बॅगमध्ये पॅक करायला सुरुवात केली. अरे काय झालं? कुठे जात आहेत? घरी. कशाला? आता तर 20 देखील चालू आहे. आत्ता काय झालं? आकर्ष तिच्याकडे न पाहता रागाने तोंड घालून कपड्यांचे गोंधळ करत होता. तो फिरला तशी दिव्याने संपूर्ण बॅग उलटी केली. सांगा ना काय पाहिजे तुम्हाला? अच्छा, कॉफी पिऊन घ्या, डोकं शांत होईल. आकर्षला हेच हवं होतं. दिव्याचे अटेन्शनशिवाय 1 मिनिटही देखील त्याला जात नव्हता. आणि आता जे हवं होतं ते होत होतं. तो आणखी नखरे दाखवायला निघाला होता. माझी बॅग का उलटली? मी जात आहे. मला असं वाटतं की कोणालाही माझ्या इथे असण्याने काही फरक पडत नाही. अरे रे, तुमचा राग नेहमी तुमच्या नाकावर बसलेला असतो. कोण म्हणाले की तुम्ही इथे असलात तरी कोणाला फरक पडत नाही? तुम्हाला माहीत आहे का, आमचा मान सध्या तुमच्या येण्यामुळे वाढला आहे. दिव्या मागून आकर्षच्या छातीवर हात लपेटून उभी राहिली. आणि मी तुम्हाला कुठेही जाण्याची परवानगी देणार नाही. तुम्ही जाल तर मी देखील तुमच्यासोबत जाईन. लग्न आपल्याशिवाय देखील होईल. आकर्ष हसत होता. त्याला राग होणे अनावश्यक होते आणि मग दिव्याचे त्याला समजावणे त्याला हवे होते. दिव्या इतक्या दिवसात त्याच्या नखऱ्यांना उत्तमपणे हाताळायला शिकली होती. दुपारचे 12 वाजले आहेत आणि तू एकदा देखील खोलीत झाकायला आली नाहीस. अरे आज संध्याकाळी मेहंदी लावायची आहे ना, सगळं काम लवकर संपवायला हवं. रात्री काही होणार नाही आणि उद्या वरात येणार आहे. जरा तरी समजून घ्या. आता काम पूर्ण करणार नाही तर कसं होईल? आकाश तिचे बोलणे समजू लागला होता, पण अजूनही तो लहान मुलासारखा रागावलेला होता. त्याचे मन नव्हते की दिव्या त्याच्यापासून उठून जावी. पण दिव्याने त्याला समजावून सांगितलं आणि त्याला रज्जनच्या हवाली केले. ए रज्जन, त्यांना शेतावर फिरवून आण. फालतू विचार करणे म्हणजे सैतानाच्या घरासारखे होते. काय काय बोललात तुम्ही? पुन्हा एकदा बोल. आकाश तिला डोळे दाखवून म्हणाला. मी म्हणाले रज्जन पूर्ण दिवस चक्कीवर बसून भोजपुरी चित्रपट बघतो. तुम्ही जरा त्याच्यासोबत जाऊन फिरून या आणि त्याला कामाच्या काही गोष्टी शिकवून द्या. दिव्याने आकर्षकडे पाठ करून जीभ दातात दाबली आणि आकर्ष बाबू पुन्हा आपल्या तोंडबोल्या सालेसाहेबांसोबत निघाले. दोघे शेतांच्या कडांवरून जात होते आणि रज्जन त्याला शेती आणि पिकांबद्दल असं सांगत होता जणू आकर्षला भविष्यात शेतीच करायची आहे. त्याचवेळी त्याचे लक्ष आकर्षच्या रिस्ट वॉचवर गेले. अरे जिज्जा, अशी घडी का घालता जी टाईमच दाखवत नाही? आकर्ष स्मार्ट वॉच घालून होता. आकर्षने साईड बटन क्लिक करून त्याला वेळ दाखवला. अच्छा, लुबदुब घडी आहे. आमच्या गावात होळीच्या मेळ्यात अशी घड्याळं विकली जातात. मुलं खूप घेतात. त्याच्या 50,000च्या घड्याळाला हसून खोटं ठरवल्यावर त्याचे मन होते की ते घड्याळ गंगेत फेकून देतो किंवा रज्जनला गंगामध्ये विसर्जित करतो. पण त्यानंतर त्याने रज्जनला सांगायला सुरुवात केली की हे घड्याळ लुबदुब घडी नाही. मी हवं तर फोन न उचलता या घड्याळातून कॉल अटेंड करू शकतो.
याशिवाय ही घडी तुमच्या आसपासचे तापमान दाखवते, तुम्ही किती पावले चालला आहात ते देखील सांगते. हे घड्याळ तुमची नाडी देखील मापते. नाडी? ते कसं? आकाशने बँड उचलून त्याच्या हातावर बांधून स्वाईप केला. वॉचने त्वरित त्याचे पल्स रेट मोजून सांगितला. रज्जनच्या डोळ्यात आश्चर्य तसेच मोठे झाले. तो प्रथमच टच स्क्रीन घडी पाहत होता. जिज्जाजी, हे तर खूप मस्त घड्याळ आहे. मलाही शहरातून आणूया. कितीची मिळेल? 50,000. बेचारा रज्जनचा चेहरा दाखवत होता की इतके पैसे तो एका वर्षभरात कदाचित सुद्धा साठवू शकणार नाही. आकाशने त्याचा चेहरा वाचला होता. त्याने विषय बदलताना रज्जनच्या खांद्यावर हात ठेवून सांगितलं, ठीक आहे. तुम्ही हे सांगू शकता का, काल जे मुलं तुम्हाला फॅक्टरीच्या जमिनीजवळ भेटले होते ते कोण होते? जो काळा चष्मा घालणारा होता, ज्याला तू आधी धरले होते, तो इथल्या एका जमीनदाराचा मुलगा आहे. नाव आहे रणवीर सिंग चौहान, पण गावात त्याला बब्बन सिंग ठाकूर म्हणून ओळखतात. एक नंबरचा हरामी आहे. जमीनदार साहेबचेही बेचारे पुत्र प्रेमात धृतराष्ट्र बनले जात आहे. तू धृतराष्ट्र? ते देखील या गावाचेच आहेत का? अरे धृतराष्ट्र, दुर्योधनचे पिताजी. खरं तर आकाशला असं वाटलं की दुर्योधनही पंडितजींच्या परिचितांमध्येच कोणते तरी एक असणार आहे. त्याने असं डोकं हलवलं ज्यात तो समजलाय असं दिसत होतं. दिव्याबद्दल उलटसुलट बोलत होता तो. रानूला तो तेव्हापासून त्रास देत होता जेव्हा ती कॉलेजला जात होती. एक दिवस म्हणाला होता, लग्न करून आणीन, नाहीतर सगळ्या बाजारात उचलून घेऊन जाईन. रानूने त्याला झापट घातली तर गोष्ट आणखी वाढली. पंडितजी घाबरले. साधा माणूस मार्केटमध्ये विश्वास ठेवत नाही आणि रानूला घेऊन घाबरले. तेव्हा कॉलेज बंद करायला लावले. मुलीची जात, काही उचनीच होईल तर काय दाखवतील? अरे पागल झालेत का तुम्ही? तक्रार का केली नाही पोलिसात? असं कोणाला पण उचलून नेईल? बापाचे राज्य आहे का? मुखियाजी तक्रार करूनच देत, पण जमीनदार साहेब घरात आले आणि हात जोडले. ते देखील रानूचा हात बब्बनसाठी मागायला आले होते, पण त्याचे लक्षणं पाहून पंडितजींनी हात जोडले आणि म्हणाले, ब्राह्मण आहे, ठाकुरांमध्ये कसं लग्न लावू, म्हणून तोंड वळवले. जमीनदारजी खूप चांगले माणूस आहेत, पण मुलाच्या पुढे हारून जातात. त्यांनीच सांगितलं, त्यांनी आपली सगी मुलगी बहिणीच्या घरात पाठवली आहे, जेणेकरून बब्बनच्या वागण्यामुळे तिचे आयुष्य खराब होणार नाही. तर आपली सोनचा काय आधार होईल? काय असेही पाप असतात का? आणि काय जिज्जा, ते प्रत्येक वेळी त्यांच्या मुलाला वाचवतात, कधी पैसे देऊन आणि कधी मुखियाजींसारखं कोणी आला तर हात जोडून. त्या कमीन्या बब्बनला काहीतरी करावं लागेल. मला चौहान साहेबांशी एकदा भेटायचं आहे. भेटवणार का? हो नक्की, पण बब्बन घरी नसताना. ठीक आहे, मग घरी चलूया. दोघं घरी परतले. दरवाजावर नीलम अर्ध्या हातात मेहंदी लावत हसत हसत त्यांच्याजवळ धावत आली. बधाई हो जिजाजी, तुमचे प्रमोशन झाले, तुम्ही पप्पा होणार आहात. आता सांगा लवकर, मुलगा येईल की मुलगी? आकर्षचे होश उडाले. त्याला सगळी दुनिया फिरताना दिसत होती. घरात खूप गडबड चालू होती. दिव्या भोड येऊन बेशुद्ध पडली होती. तिच्या आईने तिला खोलीत झोपवले होते. आकर्ष घाबरून गडबडीत खोलीत आला आणि दिव्याचं डोकं हलका हाताने सोडू लागला. हिला काय झालं? आकर्ष थोडासा अस्वस्थ झाला होता. दिव्याची आई, काकू आणि नीलम उभ्या होत्या आणि हसत होत्या. जणू काही नजरेतून आकर्षला काहीतरी सांगायचे होते त्यांना. आकर्षला त्यांचे हे वागणे पाहून खूप चीड आली. त्याला ठाऊक होते की जसं त्या समजत आहे तसं काहीही नाही. वरून त्याला रागही येत होता. शेवटी त्याने राग आवरून दिव्याच्या आईला विचारलं, सकाळी नाश्त्यात काय खाल्लं होतं हिने? माहिती नाही बाळा, आज काम एवढे होते की आम्ही बघितलंच नाही. तेवढ्यात नीलम म्हणाली, कदाचित काहीच खाल्लं नसेल. नाश्ता तयार होता, पण गाईला सान्ना करत होती, त्यानंतर मी पाहिलेच नाही. आकर्षचा राग पुन्हा नियंत्रणाबाहेर जात होता, पण कसंबसं त्याने मुठघट्ट आवडून स्वतःला सावरलं. आकर्षच्या रागाने सर्वांच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले. आई, असं काही कारण नाही की ती प्रेग्नेंट आहे म्हणून ती बेशुद्ध झाली आहे. तिच्या शरीराकडे बघा, आधीच किती अशक्त आहे, वरून दिवसभर एका पायावर धावते, त्यातही व्यवस्थित खाणं नाही, मग भोवळ येणारच. या उष्णतेत डिहायड्रेशन झालं असेल. आकर्षने पटकन कूलर चालू केला आणि नीलमला लिंबू पाणी आणायला सांगितले. तो दिव्याचे हात आणि पाय जोरात चोळत होता. दिव्याच्या काकूने तिच्या आईजवळ जाऊन हसत म्हटलं, असा प्रेमळ आणि काळजी घेणारा पती जर नीलमलाही मिळाला तर आमच्या बिट्टूचेही भाग्य फडफडेल. दिव्याची आई आपल्या मुलीच्या नशिबावर अभिमानाने फुगून गेली. आकर्षचे हात थांबले, डोळे लाल झाले आणि पाण्याने भरले. प्रेम आणि काळजी? आजपर्यंत कधी मी दिव्याच्या बाबतीत किंवा तिच्या त्रासाबद्दल काही विचार केला होता का? कशी मुलगी आहे ही? आईलाही माझ्या वागण्याबद्दल कधी काही सांगितले नाही. आमच्यात पती पत्नीचे नाते कधी नव्हते, हेही सांगितले नाही. फक्त तिच्या कुटुंबासमोर मला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत राहिली. आणि मी तिच्यासोबत जे काही केले त्याची भरपाई मी कशी करू? तिच्या आईला कसं पटवून देऊ की आजपासून खरंच माझ्यामुळे तुमच्या मुलीला त्रास होणार नाही? काय करू? दिव्या उठ, माझ्याशी बोल प्लीज. थोड्या वेळाने दिव्याला शुद्ध येऊ लागली. आकर्ष तिचं डोकं आपल्या मांडीवर ठेवून हलका हाताने सोडत होता. अगं आई, दूध उकळायला ठेवलंय चुलीवर, कढईला लागून जाईल. दिव्या बिछाण्यावरून उडी मारून स्वयंपाकघरात धावू लागली.
पण आकर्षने तिचा हात घट्ट धरला. इथे शांतपणे बस, मी सांगतो तोपर्यंत तू कुठेही जाणार नाहीस. तिला शुद्ध येताच तिची आई धावत तिच्याजवळ येऊन कानात हळूच काही सांगू लागली. त्यांच्या बोलण्याने दिव्याचा झुकलेला चेहरा लाजेने लाल झाला, पण तिने आईकडे पाहून मान हलवत सगळं स्पष्ट केले. आकर्षने डोक्यावर हात मारला. त्याला अजूनही चिड येत होती. अजूनही सर्वजण तिच्या अशक्तपणाला गर्भावस्था समजून साजरा करत होते. असा वेडगळपणा सुरूच राहिला तर ती खरंच कधीतरी संपून जाईल. आई, जेवण पाठवा, खूप भूक लागलीये, आकर्ष म्हणाला. मी आणते लगेच, दिव्या पटपट म्हणाली. ती उठण्याआधीच आकर्षने तिचा हात धरून तिला परत अंथरुणावर बसवलं. नीलम थोड्याच वेळात लिंबू पाणी आणि जेवण घेऊन आली. सकाळी काय खाल्लं होतं? ते जेवायला जाणारच होते, म्हणजे सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. आकर्षने तिला तात्काळ लिंबू पाणी पिण्यास दिले. दिव्याला आता बरे वाटत होते. त्यानंतर आकर्षने तिच्यासाठी खूप प्रेमाने हातानेच घास भरवले. जेवण झाल्यावर दिव्या पुन्हा बिछाण्यावरून उडी मारू लागली. तुम्ही जेवण करा, मी लगेच येते. दिव्या दरवाजापर्यंत पोहोचलीच होती. तेवढ्यात आकर्षने रागाने जेवणाचे भांडे उचलून जोरात जमिनीवर आपटले. त्याचा राग परत उसळला होता. ज्या पावलांनी दिव्या दरवाजापर्यंत गेली होती त्याच पावलांनी ती मागे सरकत सरकत परत बिछाण्यावर आली आणि अंगावर चादर ओढून झोपली, जणू त्याच्या रागाचा बळी होण्यापासून वाचण्यासाठी. आकर्ष हसला. त्याने जमिनीवर पडलेली भांडी उचलली आणि बाहेर हातपंपाजवळ ठेवून आला. तो आत आला तोपर्यंत दिव्या झोपली होती. आकर्षने तिच्या डोक्यावरची चादर काढली, तिच्या कपाळावर हलकं चुंबन घेतले आणि तिच्या हातांच्या बोटांवरही. एका क्षणात किती प्रेम व्यक्त केले त्याने. ए ऐक ग. पण तू तर झोपली आहेस, कसं ऐकणार? आज दरवाजाजवळ आलोच होतो तेव्हा नीलमने सांगितलं की मी बाबा होणार आहे. एका क्षणासाठी मला खूप भीती वाटली की कदाचित नशेत, पण मी खरं सांगतो, कितीही नशा असो, मला एवढं भान असतं की मी काय करतोय. आणि असंही, ही तर कालच्याच दिवसाची गोष्ट आहे ना. इतक्या लवकर कसं शक्य आहे? मी त्या दिवसाची वाट पाहीन, ज्या दिवशी तू स्वतःच्या तोंडाने मला ही गोड बातमी देशील. मी वेडावून जाईल, तुझ्या भोलेबाबाची शपथ. त्याने पुन्हा एकदा दिव्याच्या कपाळावर चुंबन घेतले आणि तिच्या गालाला ओढले. संध्याकाळचे 6 वाजत आले होते. दिव्या गाढ झोपलेली होती. आकर्षने तिला अजिबात उठवले नाही. ती सकाळी 4:30 वाजता उठते, दिवसभर काम करते आणि रात्री 11-12 वाजल्याशिवाय झोपत नाही. झोप कशी पूर्ण होणार? पण स्वतः आकर्ष मात्र तयार होऊन बसला होता. ऑलिव्ह ग्रीन शर्ट आणि ब्लॅक ट्राउझरमध्ये. तो हळूच दिव्याच्या जवळ गेला. तिचे कपाळ हलके चोळले आणि खूप प्रेमाने तिच्या कानाजवळ म्हणाला, मेहंदी लावणार नाहीस? दिव्याने मोठा आळस दिला आणि डोळे मिटलेले असतानाच हसली. डोळे उघडले तर समोर आकर्षाचा हसणारा चेहरा होता. दिव्या त्याच्या गळ्यात हात घालून झुलली. उठ, पटकन तयार हो, एखादी सुंदर साडी नेस. दिव्या ओढ्यातून उठली. पटकन हात तोंड धुतले आणि छान तयार झाली. गावातील 5-6 मुली सगळ्यांना मेहंदी लावत होत्या. ढोलक आणि मंजिरे वाजत होते. बन्नाबन्नीचे गाणे सुरू होते. गावातील काही बायका नाकापर्यंत घुंगट ओढून नाचत होत्या. आकर्षला या घुंगटाचा अर्थ काही समजत नव्हता. दिव्या नुकतीच नव्याने सासरी आली होती, तेव्हाही ती पूर्ण चेहरा झाकून घुंगट ओढत असे. एकदा ती अक्षितजींना चहा देण्यासाठी गेली तेव्हा साडीदाराच्या हँडलला अडकली आणि घुंगट सावरताना चहा स्वतःवरच ओतून घेतला. त्या दिवसानंतर घरात तिच्या घुंगटावर बंदी घालण्यात आली, पण तरीही अक्षितजी आणि शोभाच्या समोर ती डोक्यावर पदर ठेवत असे. नीलमने आकर्षलाही मेहंदी लावायला आग्रह केला. आकर्षने सांगितले की त्याला 2-3 दिवसांनी ऑफिसला जायचं आहे, त्यामुळे मेहंदी शोभणार नाही. पण नीलमच्या खूप आग्रहावर त्याने स्वतःच मेहंदीचा कोन घेतला आणि आपल्या हातावर छोटं आर लिहिलं. सगळ्या मुली त्याला चिडवू लागल्या. संपूर्ण रानो लिहा ना जिजाजी. अरे नाही, ऑफिसला जावं लागतं, जास्त काही नाही. चला मग एक तरी हृदय बनवा जिजाजी, रानोला आपल्या हृदयात बंदिस्त करा. नीलमने कोन हिसकावून घेतला, आर हृदयात बंद केला आणि त्यावर बाण काढून ते छेदलं. मी मेहंदी नाही लावणार असं म्हणत आकर्षने नकार दिला, पण तेवढ्यात त्याच्या साल्यांनी आपले काम करून टाकले होते. दिव्या आपल्या हातावर मेहंदी लावून घेत होती आणि तिने हसत हसत सगळं ऐकलं. आकर्षने हळूच आपला हात तिला दाखवला. ती गोंडस हसली. दिव्याच्या रूममध्ये फोनची घंटी वाजत होती. तिने आकर्षकडे पाहिलं, जो नीलमसोबत बोलण्यात व्यस्त होता, आणि ती धावत रूममध्ये गेली. आकर्षचा फोन वाजत होता. स्क्रीनवर रुही नाव फ्लॅश होत होते. दिव्याने घड्याळाकडे पाहिले. रात्रीचे 9 वाजले होते. ऑफिस तर 6 वाजता बंद होते. अजूनही काय बोलणे चालू आहे? तिने फोन तसाच पडू दिला आणि परत येऊन मेहंदी लावून घेऊ लागली. थोड्या वेळाने हसत गप्पा मारल्यानंतर आकर्ष रूममध्ये गेला. त्याने स्वयंपाकघराकडे गेला. चूल विझलेली होती. राख अजूनही गरम होती. इथे तर कोणीच नाही. तो नीलमच्या खोलीजवळ गेला आणि दार ठोठावलं. तिची काकू डोळे चोळत बाहेर आली. काय हवंय भैया? अरे काकू, मी दिव्याला शोधतोय. सॉरी तुम्हाला त्रास दिला. अरे काही हरकत नाही भैया. रानो खोलीत नाही का? नाही, खूप वेळ शोधतोय. बघ छतावर गेली असेल का? हो, मी विसरलो होतो. ती नक्कीच छतावर असेल. सॉरी काकू, तुम्ही आता झोपा.
आकर्ष धावत छतावर गेला. त्याने चारही बाजूंनी नजर फिरवली. भिंतीच्या एका कोपऱ्यात दिव्या गुळकात डोकं लपवून बसली होती. तिला पाहून आकर्षाची घाबरलेली मनस्थिती थोडी शांत झाली. अगं ऐक, इथे काय करतेस? खाली चल. दिव्या तशीच बसून राहिली. काय झालं? जेवणही खाल्लं नाहीस ना? थाळी खाली ठेवलेली आहे, चल खाऊन घे. दिव्या काहीच बोलली नाही. आकर्ष तिच्या जवळ गेला आणि तिचा चेहरा दोन्ही हातांनी वर करून पाहिला. तिचा संपूर्ण चेहरा अश्रूंनी भरलेला होता. जणू कोणी डोक्यावरून पाणी ओतलं होतं. आकर्ष पुरता हबकून गेला. हे हे काय केलं आहेस स्वतःचं? का रडते आहेस? सांगत का नाहीस? तुम्ही तिला पसंत करता ना? दिव्या हुंदके देत म्हणाली. कोणाला? तिलाच, जिच्यासाठी आर लिहून घेतला आहे हातावर. दिव्याने त्याचा हात धरून उघडला. आकर्ष काही वेळ स्वतःच्या हाताकडे पाहत राहिला आणि हसला. हो, पसंत करतो, खूप जास्त. तर मग तिच्याशीच लग्न करून घ्यायचे होते. मला का इथे आणलं? काय काय अर्थ? अर्थ असा की मला सगळं माहिती आहे. मी फार शिकलेले नाही, शिवाय गावंढळ आहे. तुमच्या मित्रांमध्ये ओळख करून देण्यासारखी तर अजिबात नाही. देवाने मला अक्कल आणि तमीज दिलीच नाही. पण तुम्ही त्या मुलीशी का नाही लग्न केले? सांगा मला. माझं तर लग्न व्हायचंच होतं. बाबा म्हणतील तिथे मी डोकं झुकवून गेले असते. मुलींना नकार द्यायची परवानगीच नसते. परवानगी असती तर मी नकार दिला नसता. तुमच्यासारख्या मुलाला कोण नकार देईल? मला वाटले की देवाने माझे नशीब फार चांगल्या पेनने लिहिले आहे. पण तुम्ही तर नकार देऊ शकत होतात ना? परदेशातून शिकून आलात, शहरातले राहणारे आहेत, स्वतः कमवता. मग वडिलांना सांगू शकला असता ना की तुम्हाला लग्न करायचं नाही. सांगा, का मला तुमच्याशी बांधलं? मी फार आधी विचारायचे ठरवले होते, पण घाबरत होते. पण आज मला उत्तर मिळालंच पाहिजे. सांगा, माझ्याशी लग्न का केले? दिव्या त्याचे खांदे हलवत बोलत होती आणि आकर्ष न बोलता थिजल्यासारखा उभा होता. त्याला तो दिवस आठवत होता जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला स्पष्ट सांगितले होते की तुला बिझनेसचा भाग राहायचं असेल तर या मुलीशी लग्न करावं लागेल. हे लग्नसुद्धा एक बिझनेस डीलसारखं समज. ही डील मी तुझ्यासोबत केली आहे. आकर्ष दिव्याला काय सांगणार? दोघांचे लग्न फक्त एक डील होते, ज्यावर त्याच्या करिअरचा आधार होता. स्वतःच्या स्वार्थासाठी, आपल्या महत्त्वाकांक्षांसाठी त्याने एका निरागस मुलीच्या आयुष्यात विष पसरवले होते. हो आकर्ष, तू या लग्नाला नकार देऊ शकला असतास. इतका सक्षम होतास की स्वतःचे स्वतंत्र बिझनेस सुरू करू शकला असतास. पण तू तसं केलं नाहीस. तुला आपल्या वडिलांच्या व्यवस्थित चालणाऱ्या बिझनेसचा भाग बनण्याची लालसा होती. म्हणूनच तू होकार दिला आणि या सगळ्याची शिक्षा दिली त्या मुलीला, जिला या गोष्टीबद्दल काहीच माहिती नव्हते. स्वतःच्या स्वार्थाची शिक्षा तू प्रत्येक पावलावर त्या मुलीला आपल्या द्वेषाच्या आगीत जाळून दिली आहेस. तुझ्यासारखा स्वार्थी माणूस या जगात दुसरा कुणीही नसेल आकर्ष. यू आर द मोस्ट सेल्फिश पर्सन एव्हर बॉर्न ऑन दिस अर्थ. हे सर्व आकर्ष स्वतःशीच मनात पुटपुटत होता. यानंतर पुढे काय झाले ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करत राहा.